हॅलो एव्हरीवन, आय एम बॅक विथ माय न्यू मिनी ब्लॉग. तर येस, मी निघाली आहे माझ्या फॅमिलीसोबत एका टूरवर. आणि मी कुठे चालली आहे, काय काय करणार आहे, हे सगळं इन डिटेल्समध्ये मी डे वाईज व्लॉग बनवले आहेत, त्याच्यामध्ये टाकणार आहे. तर इथे सुरुवात झाली आमच्या ट्रिपची आणि दीदी रायाला कडेवर फिरवते आहे, कारण की दीदी आमच्यासोबत ट्रिपला येणार नाही आहे. सो ते दोघंही एकमेकांना खूप मिस करणार आहेत. सो एकमेकांसोबत टाईम स्पेंड करून घेतात ते. आता पुढे बॅगा भरून गाडीमध्ये केला लोड आणि गाडी आमची पोहोचली पुणे एअरपोर्टला. आणि एअरपोर्टला गेल्यावर जी एक्साइटमेंट लेवल होती ती जास्तच वाढली होती. त्याची खूप कारणं होती. एक तर फर्स्ट, खूप आवडत्या ठिकाणी आम्ही निघालो आहोत. आणि दुसरी म्हणजे राया पहिल्यांदा प्लेनमध्ये बसणार आहे. रायासाठी ही पहिली टूर असणार आहे. तो पण खूप जास्त एक्साइटमेंटमध्ये होता. मग मस्तपैकी बॅगा घेतल्या खाली काढून आणि पुढची प्रोसेस चालू केली. आता फ्लाईटला आमच्या 3 ते 4 तास वेळ असल्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही उरकून घेतल्या. आणि मग लास्ट मोमेंट आला आणि फ्लाईटमध्ये चढताना राया इतका खुश झाला ते फ्लाईटला बघून. त्याची ही पहिली फ्लाईट होती आणि तो नेहमी खाली उभं राहून प्लेन 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 असं बोलून ओरडायचा. आणि आज तो त्याच्यात बसला आहे, त्याच्यामुळे तो खूपच खुश होता. मग आमची फ्लाईट टेक ऑफ झाली आणि मग आम्ही पोहोचलो लखनौच्या एअरपोर्टवर, जिकडे की ऑलरेडी आम्हाला 5 ते 6 तासाचं वेटिंग होतं. आणि मग ते वेटिंग करत करत आमच्या गप्पा चालू झाल्या. आणि मग फायनली पोहोचलो आम्ही आमच्या लखनौमधल्या हॉटेलवर, जिकडे आमच्यासाठी मस्तपैकी ब्रेकफास्ट अरेंज केला होता. आणि आहा, डिनर मिस झाल्यानंतर ब्रेकफास्टसाठीची जी मजा असते ना, ती काहीतरी वेगळीच असते. आणि अफलातून भारी असा ब्रेकफास्ट त्यांनी सर्व केला होता. आणि आम्ही मस्तपैकी गेल्या त्याच्यावर ताव मारला. पहिलं पोटोबा आणि मग बाकी सगळं असं म्हणून सगळ्यांनी नाश्त्याची सुरुवात केली. आणि मग नाश्त्याला पण खूप व्हरायटीज ऑफ स्वीट्स होते, बाकी पण बऱ्याच गोष्टी अशा त्यांनी दिल्या होत्या. ओव्हरऑल हे पहिल्या दिवशीचं हॉटेल आमचं फार छान होतं, जे आम्हाला खूप आवडलं. आणि मग तिथे मस्तपैकी गेलो आम्ही, आमचं सगळं सेटल डाऊन झालो आणि आता आमच्या ट्रिपला सुरुवात झालेली आहे. आता एवढा छान ब्रेकफास्ट त्यांनी सर्व केलाच होता, तर म्हटलं चला जरा शेफचा पण व्हिडिओ घेऊ, असं म्हणून शेफकडे गेले. आणि शेफ पण खुश झाला त्यांना जेव्हा कॅमेरामध्ये व्हिडिओमध्ये घेतलं तेव्हा, आणि जरा ते पण स्टाईल मारायला लागले. सो हिअर आम्ही रूममध्ये पोहोचलो आणि छान असा रूम त्यांनी आम्हाला दिला होता. सो बाय द वे हे सांगायचं राहिलं की आम्ही ही टूर विना वर्ल्डवाल्यांसोबत करत आहोत. त्यांनी फार छान पहिल्या दिवसाचं तर अरेंजमेंट फार छान दिली आम्हाला. आमचे रूम्स पण खूप छान होते. आणि म्हणतात ना, लखनौ म्हणजे नवाबों का शहर. आणि खरंच हॉटेलच्या बाहेरची जी घरं बघितली ना, खरंच असं फील होत होतं की नवाबांचं हे शहर आहे. अफलातून भारी घरं होती इथे. सो स्टे ट्यून विथ मी